आता आणि संडासा देखील पाण्यात संडास देखील धुत नाहीत काय बायका माणूस कुठं जाणार रात्रीचं ते ऐन वेळेला लाईट नाही तिथं संध्याकाळच्या टायमाला गांजा ड्रग्स विक्री परत ते पिणे हे सगळं दारूच्या बाटल्या नशेगत प्रथा जे होतोय ते ह्या भागात होतं जास्त निवडणुका जेव्हा येतात तेव्हाच फक्त इथं मतदान मागायलाच येतात कोण नगरसेवक असतात ती इथली काही सोय वगैरे काही करत नाहीत तो मैलखड्डा एक मोठा आहेच परंतु इथं मिनिमम मैलखड्डा झालेला आहे योग्य ती सोय नाही रस्त्याची सोय पण नाही गटरची सोय नाही त्यामुळं आम्ही नागरिक इथं मतदार सगळे त्रासलेले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवंय शहरात बदल हवा नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्रवर सत्य आणि सडेतोड माध्यम इचलकरंजी बोले वचनं झाली खूप पण बदल कुठे दिसतोय जनता विचारते आमचं म्हणणं कोण ऐकते खड्डे प्रश्न आणि आशा सगळं आहे जिवंत इचलकरंजी बोले आता प्रभाग 7 होतंय सक्रिय प्रभाग क्रमांक 7 मधून आज आपण इंदिरानगरमधून सुरुवात करतोय इंदिरानगरमध्ये सार्वजनिक शौचालय गेल्या 60 वर्षापासून आहे त्याची ही झालेली दुरावस्था आपण पाहू शकताय झूम करून दाखवा हे महिलांचे शौचालय आहे आणि या शौचालयाची अवस्था हे कधी पडेल हे सांगता येत नाही त्याचबरोबर इथं जे शौचालयाचा जो मैला साठतोय त्याची जी टाकी बघितला तर त्या टाकीमधून तो मैला सर्व त्या गटरीमध्ये जाताना दिसतोय या दुर्गंधीमध्ये इथले नागरिक राहतात आणि या शौचालयासाठी पर्याय म्हणून डाव्या साईडला पाहतोय आपण या ठिकाणी एक शौचालय आहे हे 20 वर्षापूर्वी शौचालय बांधलं या ठिकाणी हे शौचालय बांधत असताना स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्हीकडे लिहिलेलं आपण पाहू शकतोय तर हा दोन्हीकडे हे शौचालय करणार होतं आणि हे शौचालय पाडून या ठिकाणी एखाद्या लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड किंवा अभ्यासिका अशा प्रकारचं नियोजन होतं म्हाडाने ही घरे बांधलेली आहेत आणि तेव्हापासूनचं नियोजन होतं मात्र दरवेळेला इथे लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी 2 सांस्कृतिक हॉल झालेले आहेत पण याही जागेचा काहीतरी उपयोग व्हावा इथल्या या नागरिकांचं म्हणणं आहे कारण इथल्या नागरिकांना खेळायला ग्राउंड नाही काही नाही सर्व मुले चौकात खेळतात त्यामुळे या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं असं म्हणणं होतं गेल्या 2 वर्षापूर्वी इथल्या नागरिकांनी नगरपालिकेमध्ये अर्ज दिल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून त्याला 10 ते 12 लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती कळते मात्र पुन्हा त्याचं काय झालं ते कशात अडकलं हे शौचालय पाडून या ठिकाणी दुसरं काय होणार आहे का नाही ही इथल्या नागरिकांची मागणी आहे या ठिकाणी हे शौचालय पाडून मुलांसाठी खेळण्यासाठी किंवा एखादी अभ्यासिका व्हावी अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे आपण पाहू शकतो हे झाड इतकं मोठं अवाढव्य आहे आणि या झाडाच्या फांद्यांमुळे ही गटर सरकलेली आहे अनेक वर्षापासूनचं झाड आहे आता हे झाड इतकं मोठं आहे की या झाडाच्या फांद्या त्या आजूबाजूच्या घरावरती पडत आहेत आणि शेजारचे लोकांचे पत्रे देखील तुटत आहेत या ठिकाणी मोठाचा मोठा ट्रान्सपोर्ट आहे रस्त्याच्या मधोमध हा ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळे एखादं मोठं वाहन या भागात यायचं म्हटलं तर सर्वात मोठी अडचण आहे आणि हा नागरिकांना जीविताला धोका देखील आहे प्रभाग क्रमांक 7 मधील टॅनर सोसायटीमध्ये येते आहे काय इथले प्रश्न आहेत इथले प्रश्न रस्ते झालेले नाहीत 25 वर्ष झालं गटाऱ्या झालेल्या नाहीत पाणी गेल्या इलेक्शनला 10 वर्षाच्या पाठीमागं उकरलं होतं पाणी येत नाही म्हणून ह्या इलेक्शनला आता उकरले तुम्ही बघू शकता आता उकरलेलं आहे त्याला तर आता पाणी आता जवळ महिना 2 महिने झालं पाणी नाही 8 दिवसात एकदा आड पाणी येते ते पण पाणी येणं झाले आता काय त्यामुळं महिला नाराज आहे त्यामुळं महिला पुढे कोणी येणं झाल्या तुम्हाला हे करायसाठी काय तुमचं जे आता तुम्ही आढावा घ्याला त्या आढाव्यासाठी महिला येणं झाल्यात तुम्ही कामं करत नाही जा वारंवार त्यामुळं येत्या मत मागत्या जात्यात असा विषय चालू आहे मीडिया आल्यावर सुद्धा लोकांना असं वाटतं की म्हणजे नगरसेवक आला आहे आणि तो काम करत नाही आणि जातोय असा विषय चालू आहे
असा विषय चालू आहे. असा विषय चालू आहे. लाईटचा काय विषय आहे इथं? लाईट तर आता काय इथं वड्याकडली वस्ती असल्यामुळे लाईटचा सोलर बसवतो म्हणून सांगितले, सोलर बसवले नाहीत. लाईटच्या आता लाईटा बंद आहेत सगळ्या. वारंवार नगरपालिकेला कळून लाईटा तिने काय बसवून देत नाहीत. बंद होते. 8 दिवस झाले लाईट रात्रीचं बंदच होते. त्यामुळे रात्रीचं जेवल्यानं माणसं फिरणार ते फिरतच नव्हते. तिथं पण लेडीज तर यायचीच बंद होत्या. त्यामुळे सगळं हेच होतं इथं अडचण. ओढ्याकडेला असलेला भाग आहे, त्यामध्ये इथं लाईटची समस्या आम्हाला काय वारंवार जाणवते. वाहतूक असली तरी पण विरळ वाहतूक आहे, पण ओढ्याकडेला आहे योग्य ती सोय नाही, रस्त्याची सोय पण नाही, गटरची सोय नाही. त्यामुळं आम्ही नागरिक इथं मतदार सगळे त्रासलेले आहेत. तर या ठिकाणी रस्त्याची आपण दुरावस्था बघितली, स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय. पाण्याची समस्या इथं इतकी गंभीर आहे. या ठिकाणी जे नळ गेलेले आहेत ते नळ अनेक वर्षापासून ते बदललेले नाहीत. 2-3 वेळा खुदाई करून बदलण्यात आलेले असं दाखवण्यात आलेलं आहे, मात्र ते बदलण्यात आलं नाहीत. त्यामुळेच या नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही. कमी दाबानं पाणी येतं आलं तर, त्यामुळे जरी 8 दिवसांतं पाणी आलं तरी त्यांना ते पाणी मिळत नाही. काही जागा मिळतं आहे, काहींना मिळत नाही, अशी इथली गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळं तात्काळ हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा असं यांचं म्हणणं आहे. दर 10 वर्षानं 5 वर्षानं खुदाई करून दिखावा केला जातो आहे, तो दिखावा न करता मूळ काम व्हावं अशी या नागरिकांची म्हणणं आहे. ओढ्याकडेला हा भाग असल्यामुळे या ठिकाणी लाईटची व्यवस्था पाहिजे. स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो ही दिवाबत्ती आत्ता जी लावलेली आहे, हा लाईट एकदम लहान आहे, त्याचा उजेड खाली जमिनीपर्यंत पडत नाही. अगोदरचे जे स्ट्रीट लाईट होते ते मोठे लाईट होते आणि आत्ताचे लाईट आहेत ते लहान आहेत, त्यामुळे उजेड इथं पडत नाही. रहदारीचा मोठा रस्ता असल्यामुळं या ठिकाणी मोठे स्ट्रीट लाईट बसवावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तर आपण इंदिरानगरचा कॉर्नर आणि टॅनर सोसायटीची खालची बाजू या ठिकाणी आपण आहोत. या गल्लीमध्ये रस्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. या रस्त्याची झालेली दुरावस्था, अनेक वर्षापासून हा रस्ता झालेला नाही, त्यामुळे येथील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना चालता येताना त्यांना त्रास होतो आहे. त्याचबरोबर इथल्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहे. समस्या म्हणजे की नाही, असं आम्हाला जाता येता त्रास होतोय. लाकणी अशी जवळजवळ 15 ते 16 वर्ष इकडे रस्ता झाला नाही आहे. परत तिथे कचरा संपूर्ण इकडची भागातले लोक कचरा इकडं टाकू शकत नाहीत. तिकडची सगळे कचरा इकडे येत असत्या आणि झाडाचा बुंदा एवढं वर्ष झाली तिथं पडून आहे. त्याच्याखाली साप वगैरे येऊन बसतात. आमची जनावरं किंवा लहान मुलं फिरतात, त्याच्या वाचून आम्हाला जीवनाचा धोका आहे. निवडणुका जेव्हा येतात तेव्हाच फक्त इथं मतदान मागायलाच येतात. कोण नगरसेवक असतात ती इथली काही सोय वगैरे काही करत नाहीत. इकडच्या साईडला पाणी वगैरे नाही आहे, बोरची काही व्यवस्था नाही, ह्या साईडला रस्ता पण झालेला नाही आहे आणि लाईटीची समस्या आहे. लहान लेकरं ते नसतात. लाईट पण महत्त्वाचीच आहे. मग इकडं जरा लक्ष द्यावं, ह्या भागाचं रस्ता वगैरे सगळं व्हावं. हे शौचालय मगाशी तुम्हाला दाखवलं होतं, महिलांचं शौचालय जे आता पडगळीस आलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला, पाठीमागच्या बाजूला हा कचरा येथील नागरिक टाकतात. हे तर या ठिकाणी एक मोठं झाड काढलं होतं आणि त्या झाडाचा बुंदा गेल्या 3.5-4 वर्षापासून तो आहे तसाच पडला आहे. लाईटचा खांब पण इथं पडलेला आपल्याला दिसतोय. नगरपालिकेनं हे दोन्ही साहित्य उचलून नेलेलं नाही, त्यामुळे येथे संपूर्ण अडगळीचा परिसर झाला आहे. येथे सर्प येतात आणि त्याच्यामुळे येथील लहान मुलांना, त्याच्यानंतर काही लोकांची जनावरं आहेत त्यांना त्याचा जीविताला धोका झालेला आहे. त्याचबरोबर गटरी तुंबतात, त्याची नाल्यांची सफाई होत नाही, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न इथल्या नागरिकांचा गंभीर बनलेला आहे. त्यामुळे रस्ता, गटारी आणि कचरा उठाव तात्काळ व्हावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. टॅनर सोसायटीमधून पाटील मळ्याकडे जाणारा हा रस्ता आहे ओढ्यामार्गे. इकडे जरासं झूम करून दाखवा. त्याचबरोबर इकडे आर्गे भवनकडे जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्याच्या कॉर्नरला बरोबर ऑक्सिजन पार्क इथे बांधलेला आहे. हा ऑक्सिजन पार्क 5-6 वर्षापूर्वी बांधलेला आहे. नगरपालिकेने 25-30 लाख रुपये खर्च करून हा ऑक्सिजन पार्क बांधलेला आहे. झूम करून दाखवा. या ऑक्सिजन पार्क जसं बांधलं आहे तेव्हापासून हे ऑक्सिजन पार्क बंद आहे. याची कधी डागडुजी केली जात नाही, कधी स्वच्छता केली जात नाही आणि इतका नगरपालिकेचा पैसा ऑक्सिजन पार्कचा हा वाया गेलेला आहे. कारण ऑक्सिजन पार्क बांधल्यापासून इथल्या नागरिकांना हे ऑक्सिजन पार्क कसा आहे हे देखील पाहता आलं नाही. याचं नेहमी गेट बंद असते आणि कधीही उघडण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर आता या ऑक्सिजन पार्कची झालेली दुरावस्था, थोडंसं कोपऱ्यात झूम करा, तिकडं दिसतंय. तर हा ऑक्सिजन पार्कची जी कंपाऊंड भिंत आहे ती भिंत आता पडत आल्या.
ज्या झाडांचं ओझं त्या भिंतीवर पडलं आहे आणि ही भिंत आता पडत आलेली आहे। आज न उद्या परत नगरपालिकेला हा 10-20 लाख रुपयाचा खर्च आहे। बांधताना कशा पद्धतीने ऑक्सिजन पार्क बांधलं आहे हे आता आपण या परिस्थितीवरून पाहू शकतोय। इथल्या नागरिकांना ऑक्सिजन पार्कमुळं काय त्रास होतोय ते आता आपण जाणून घेऊया। ऑक्सिजन पार्क आहे बरोबर आहे, परंतु त्याची देखभाल कोणी करतच नाही। त्यामुळं त्याचा पाला जो पडतोय तो म्हणजे त्याची घाण निर्माण होते, त्यातनं ढासं निर्माण होतात, त्यातनं साप निर्माण होतात आणि जिथं नागरिक तर राहतात त्यांना तर सापांचा मच्छरांचा त्रास होतो आणि रोगराई वाढत चाललेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे वड्याकड्याला असल्यामुळं सगळी जी लोकं आहेत ती घाण येऊन इथंच टाकतात। म्हणजे जी व्यसने आहेत की दारूच्या बाटल्या म्हणा किंवा अशी काही घाण, सगळे घाण, चिकनचं घाण किंवा काही सगळे घाण इथंच। म्हणजे आता एकंदरीत बघायला गेलं तर मला वाटते ते आपलं जे तिकडचं जे आहे ना मैलखड्डा, तो मैलखड्डा एक मोठा आहेच, परंतु इथं मिनी मैलखड्डा झालेला आहे। जर बघितला तुम्ही तर फिरून बघितला तर समजेल तुम्हाला, हा इथं वड्याकड्याला मिनी मैलखड्डा झालेला आहे। त्यामुळे इथल्या लोकांना आम्हाला त्रास जो व्हायला लागला आहे ते आम्ही समजून घेऊ शकतो, आमच्या भावना कोणी समजून घेऊ शकत नाहीत। त्यामुळं ह्याच्याकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळं ते जे नगरपालिकेचे महानगरपालिका कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत किंवा जे नगरसेवक आहेत त्यांनी याचा पाठपुरावा करावा आणि जरा इथं दुर्लक्ष झालेलं आहे याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यावं अशीच इच्छा आहे। आणि जनतेला जरा आता इलेक्शन आलेलं आहे त्यामुळे जरा काम जोरात होईल, परंतु कंटिन्यू होणं गरजेचं आहे। आता यांनी सांगितलं की ऑक्सिजन पार्कसोबत ओढ्याचा देखील प्रश्न सांगितला। या ओढ्यामध्ये डायरेक्ट मैला देखील सोडला जातोय। आता गेले 4-5 वर्ष झालं इथं गटरीचे तुंबन जास्त होत होते आणि पाईपलाईनवरून आमच्या घरात पाणी येत होतं। आम्ही तक्रार केले, कोल्डोने साहेबांनी आम्हाला सहकार्य केले, त्या पाईपलाईन सगळी बदलून पूर्ण नवीन टाकलेलं आहे। पण आता काय झालं की त्यांना CTPSला मैल खड्डा टाकायला त्यांना पॉईंट नाही, म्हणून त्यांनी आता ऑक्सिजन पार्कच्या शेजारी जिथं आता त्यांनी दाखवतील, मी त्यांना व्हिडिओ पण मी पाठवलेला आहे आणि आता माझ्याकडे त्याचा फोटो पण आहे, तो फोटो मी तुम्हाला टाकतो की हे सरकारी कामकाज जे आहे ते कसं चाललं आहे, हे बोगस किती काम करतात की वस्तीत ऑक्सिजन पार्क असून जर महिला जर तिथं सोडत असतील तर नागरिकांना जे त्रास व्हावा लागला आहे, इथं सापत यायला लागल्या, त्या मैलखड्डा उघडत्या ते अर्धवट तसंच राहतंय। आणि इथं पाण्याची जर समस्या असे की पूर्ण अर्धी लाईनच पाणी पाईपलाईन टाकल्यात, पूर्ण इकडं पाणी कनेक्शन नाही आहे। आणि शुक्रवारचा बाजार झाला की सगळी कचरा येतो तो इथंच टाकतोय आणि त्यांना जर म्हणलं आम्ही इथं टाकू नका तर आम्ही तुमच्या बात नाही, हे नगरपालिकेचं आम्ही इथं टाकणार म्हणून आम्हाला लोक दमदाटी करतात। आणि तसंच कसं झालं आहे की त्या साईडनं आसरानगरकडनं आलेला हा रोड वडा असल्यामुळे साईडला इथं आमच्या इथं लाईट पोल नाही आहे, हे क्रॉस असल्यामुळे रोज इथे 1-2 अपघात झालेलेच असतात। अंधाराचं पूर्ण सावट आहे। या टायमाला इथे लोक संध्याकाळच्या टायमाला गांजा, ड्रग्स विक्री, परत ते पिणे, हे सगळं दारूच्या बाटल्या, नशेग्रस्त प्रकार जे होतोय ते ह्या भागात होतोय जास्त, कारण इथं अंधार आहे, लाईटचं सावट आहे। रात्री जर 11-12च्या पुढे जर भेटलं तर इथं मुलं सगळं गांजातून ओढत बसलेलं तुम्हाला दिसतील। इथं ह्या भागात कुणाचंही लक्ष नाही आहे। गेल्या 5-6 वर्ष झालं आम्ही तक्रार करतोय, ह्या भागात कुठल्या प्रकारची सुधारणा झाली नाही। कृपया करून ह्या भागात कोणतरी यावं आणि चांगलं लक्ष द्यावं, एवढीच आमची आता ही मागणी आहे। तर महानगरपालिकेसोबत पोलीस प्रशासनानं देखील या भागात लक्ष ठेवलं पाहिजे। चालता नेहमी पोलिसांची वर्दळ इथं असली पाहिजे, कारण त्याशिवाय हे गैरप्रकार इथले थांबणार नाहीत। भयानक परिस्थिती आहे, ओढ्याच्या शेजारी राहणारी वस्ती आहे, नागरिकांना ओढ्यामुळं भयंकर त्रास होतोय। स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय ओढ्याचा कशी परिस्थिती आहे आणि त्याच्या बाजूलाही राहणारी वस्ती आहे। तर सर्प, त्याच्यानंतर रोगराई, या प्रादुर्भावामुळे रोगराई पसरते, सर्प वावरतात आणि या अशा जीविताला धोका असणाऱ्या वस्तीत ही लोक राहतात। इचलकरंजी महानगरपालिकेसारख्या शहरामध्ये, वस्त्रोद्योगाच्या शहरामध्ये अशा ठिकाणी या वस्तीत ही लोक राहतात। तर महानगरपालिकेने आता जागरूकपणे यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ या ठिकाणी उपाययोजना राबवल्या पाहिजेत, अशा येथील नागरिकांची मागणी आहे। आपण प्रभाग क्रमांक 7मधील जाधव मळ्यात आहे। या ठिकाणी रिंग रोड जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौकाकडे गेलेला जो रिंग रोड आहे, त्या रिंग रोडच्या बाजूची ही वस्ती आहे आणि या ठिकाणी नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत। सारणीची गटर स्वच्छ होत नाही, वर्षोवर्ष 6-6 महिने सारणीची गटर काढत नाहीत, लहान गटरी पण काढायला कोण येत नाही आणि कचऱ्याची गाडी पण येत नाही, रोजच्या रोज वेळेत येत नाही आणि घंटा गाडी टायमात येत नाही आमच्याकडं, रोजच्या रोज 4 दिवस आडाने येत्या। आता लहान गटर आहे, इथं किती कचरा घाण झाले, काढायला येत नाहीत, इथं लोटायला येत नाहीत कोण टायमात,
आणि पाण्याची समस्या पाणी 5 दिवसानं एकदा येते पाणी, 1 दिवस आडाने यावं अशी अपेक्षा आहे आमची. हां, आणि तो तिकडचा रस्ता आहे की नाही, तो मेन रोड, तो 2 वर्ष झाला तसाच आहे. तिथं ॲक्सिडेंट होऊन किती तर लोक पडाल्यात, हातपाय मोडाल्यात वयस्कर लोकांची. अपघात चालूच आहे. आणि व्यवस्थित ना औषध उपचार करत नाही, काय नाही. बारकी पोरं आहेत गल्लीत. वेळेवेळेनं औषध मारायचं, गटरीतनं हे काढायचं. महानगरपालिका व्यवस्थित ना आरोग्याकडनं लक्ष देऊन आमच्या हे करा, सुविधा करून द्या. हे आमचं अपेक्षा आहे. तर या ठिकाणी आपण यांच्याकडून जाणून घेतलो. 5 दिवसातून एकदा पाणी येतं, ते पाणी 1 दिवस आड यावं अशी यांची मागणी आहे. त्याचबरोबर येथील गटारींची अवस्था मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. दयनीय अवस्था आहे. या गटारींची स्वच्छता वेळेवर होत नाही, गटारी व्यवस्थित झालेल्या नाही आहेत. त्याचबरोबर इथे सारण गटारीचं स्वच्छता होत नसल्यामुळे सारण गटारीचं पाणी तुंबतंय आणि या नागरी वस्तीमध्ये सारण गटारीचं पाणी येतंय. त्यामुळे येथील मुलांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे वेळोवेळी या प्रभागात औषध फवारणी व्हावी अशी या नागरिकांची मागणी आहे. त्याचबरोबर बाजूला असणारा रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते निरामय हॉस्पिटल, महासत्ता चौक असणारा रोड हा तात्काळ दुरुस्त करावा. कारण या ठिकाणी मोठमोठे अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये त्या लोकांना उचलून नेण्याचं काम येथील सामाजिक कार्यकर्ते हे नागरिक करतात. त्या लोकांना अपघात झाल्यानंतर पाणी द्यायचं, रिक्षात बसवायचं, पाठवायचं, या घटना इथं कायम होत असतात आणि तो रस्ताही तात्काळ व्हावा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. जाधवमाळ्याच्या आपण गल्लीमध्ये आहोत. आता येथील महिला सांगतील इथले प्रश्न. काय प्रश्न आहे तिथले? बोरला पाणी नाही, लाईट नाही, आठवड्यातनं एकदाच येतात, बघून पण जात नाहीत, काय नाहीत. खणीवर तर सगळं गोघाण झालंय, तिकडं पण फिरकत नाहीत. इलेक्शनच्या टायमाला सगळं येतात, करतो म्हटल्यात, खरं करतच नाहीत. कोण सुटकन फिरकत नाही. मग असं का संडास आठवड्यातनं एकदा धुवायला येतात, सरकारी संडास सुटकन नाहीत. लाईट पण लावा म्हणताना किती वेळा सांगितलं तरी सांगत नाहीत. संडासात लाईट नाही, काय नाही, सांगा की संडासात लाईट नाही, पाणी नाही. आठवड्यात एकदा पाणी येते चावीला. बोर इथं नाहीच आहे आमच्या गल्लीत आणि संडासमध्ये लाईट पण नाही. नगरसेवक पण तर येतच नाहीत कोण बघायला. तेवढंच मतदान असलं की तेवढंच येतात, बाकीचं काय नाही. किती वेळा जर सांगितलं तर काय जर सांगितलं तर कोण येत नाही इथं तक्रार हे करायला, बघायला. किती पण काय पण हे करा, कोणच येत नाही. गटर काढा येत नाही, काय नाही. ओपन पीस आहे का काय? कुठली जागा कुठली? जागा नगरपालिकेचा ओपन पीस आहे. नगरपालिकेचा ओपन पीस आहे. इथं दुर्गंधी आहे, इतकी आहे. या दुर्गंधीमुळे या ठिकाणी रोगराई पसरते, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वेळेवर स्वच्छता व्हायला पाहिजे, ती स्वच्छता होत नाही. त्याचबरोबर औषध फवारणी देखील या ठिकाणी होत नाही. गटर काढतात, गटरचं घाण नेले नाही, सगळं ढीग साठवून ठेवल्यात. 1 वर्ष झालं तसंच आहे. सांगून आम्ही सगळ्यांनी ठेवलं, खरं कोण तिथं लक्ष देईनात. गटर हे तर आहे बघा पलीकडे, चला पाठीमाग, तुमच्या घराच्या पाठीमाग. घराच्या पाठीमाग. इथं बोर पाहिजे, पाणी नाही आम्हाला इथं मिळत. उन्हाळ्याचा लई त्रास होतोय पाण्याचा आणि संडास देखील धुत नाहीत. काय बायका माणूस कुठं जाणार रात्रीचं, ते ऐन वेळेला लाईट नाही तिथं. काय बाय माणसानं कुठं जायचं, गडी माणूस कुठं बी जातो, बाय माणसाला जागा नसते. आणि जागा कसा होतंय, अडचणीमुळे संडास बांधणं अवघड आहे आम्हाला. पण ते संडास तेवढं व्यवस्थित धुचं करायचं, पलीकडचं गटर साफ करायचं, काय गटर तेवढं काढायचं. गटरमुळे लई तब्येत बिघडायला लोकांचा. महिलांसाठी हा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी या लोकांची घरे लहान आहेत, ते शौचालय बांधू शकत नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे. बाजूला सार्वजनिक शौचालय, मात्र त्या शौचालयाची दुरावस्था आहे. शौचालयामध्ये लाईट नाही, त्याचबरोबर त्याची वेळेवर स्वच्छता होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. रात्रीचं महिलांना शौचालयाला जायची अडचण होते. त्यामुळे महानगरपालिका लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडं गांभीर्यपूर्वक बघावं आणि तेथे लाईटची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शौचालय वेळेवर स्वच्छ व्हावी, वेळच्या वेळी स्वच्छ व्हाईल याची सुविधा करावी. या नागरिकांचा प्रश्न, या गल्लीमध्ये बोरच्या पाण्याची सुविधा नाही आहे, बोरचं पाणी यांना नाही आहे. त्यामुळं आठवड्यातून एकदा येणारं नदीचं पाणी, नळाला येणारं पाणी, त्यातून खर्चाला पाणी भागत नसल्यामुळं या ठिकाणी कूपनलिका पाहिजे. महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तशी सुविधा करून द्यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. जाधवमाळा परिसरात या ठिकाणी म्हसोबा देवाचं मंदिर आहे आणि या म्हसोबा देवाच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते आणि लालनगर परिसर, जाधवमाळा, लाखेनगर या सर्व परिसरातील भाविक या म्हसोबा देवासाठी येतात. याच ठिकाणी बाजूला एक शौचालय होतं आणि हे सार्वजनिक शौचालय या ठिकाणी होतं. मात्र या सार्वजनिक शौचालय हे इथं पाडण्यात आलेलं आहे. इथल्या नागरिकांना म्हसोबा देवाचा जो कार्यक्रम होतो आहे त्यासाठी सांस्कृतिक हॉल
असावा म्हणून इथल्या नागरिकांनी नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मागणी केलेली आहे आणि हे शौचालय त्यामुळं नंतर पाडण्यात आलेलं आहे मात्र आपण या वस्तूची दुरावस्था बघतोय आपण काय झालेलं आहे। या ठिकाणी स्वच्छता होत नाही, स्वच्छता नसल्यामुळे डास येतात, त्याच्यानंतर रोगराई पसरते। त्यामुळे महानगरपालिकेने वेळच्या वेळी जोपर्यंत या हॉलचा बांधकामाचा मुहूर्त लागत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने स्वच्छता राखावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे। तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम।